टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि रायगड जिल्ह्यामध्ये रायगड किल्ल्यावरती येऊन ते शिवपुण्यतिथी कार्यक्रमाला हजेरी जी आहे ते लावत आहेत। आपण पाहतोय की रायगड किल्ल्याच्या पायथ्याला पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती कडक गृहमंत्री अमित शहा यांचं पुण्यातून हेलिकॉप्टरद्वारे रायगडच्या हेलिपॅडवरती आगमन होते आणि त्यानंतर रोपवेनं स्वतः अमित शहा जे आहेत ते किल्ल्यावरती जात आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन जे आहे ते केलं जाणार आहे। आज शिवपुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वतः अमित शहा जे आहेत ते जवळपास 2 ते 3 तासांचा रायगड जिल्ह्याचा दौरा जो आहे तो असणार आहे। या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या घरी जाऊन ते स्नेहभोजनासाठी सुद्धा उपस्थिती लावणार आहेत। त्यामुळे गेल्या 3 महिन्यांपासून जो रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वार तिळा जो आहे तो सुटलेला नव्हता, तो आज खरं त्या भेटीमध्ये सुटणार का याची चर्चा खरं तर सकाळपासून होताना पाहायला मिळते। मात्र स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रोपवेनं हे थेट किल्ल्यावरती जातील, शिवपुण्यतिथी कार्यक्रमाला ते अभिवादन करतील, हजेरी लावतील आणि त्यानंतर ते मुंबईच्या दिशेने रवाना होतील। मात्र या 2 ते 3 तासांच्या दौऱ्यामध्ये आज त्यांचा रायगड किल्ल्यावरचा दौरा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा असणार। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की पोलिसांनी कडेकोट अशी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती तैनात केलेली आहे। क्यूआरटी फोर्स असेल, त्याचबरोबर एनएसजी कमांडो जो आहे ते खरं तर या परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेमध्ये हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा जो आहे तो पार पडणार आहे। त्या पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की रायगड किल्ल्याच्या पायथ्याला पोलिसांनी कडेकोट अशी सुरक्षा व्यवस्था जी आहे तैनात केलेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, रायगड।